गट झालेच नाही, होऊच दिले नाही। तुम्ही बघा जेवढ्या पण लाखाच्या सभा झाल्या तिथंही हा प्रोटोकॉल होता। म्हणजे काय झालेलं आहे की मराठा समाजामध्ये खेकडा प्रवृत्ती पहिले होती। म्हणजे हा स्टेजवर गेला मग मी कमी काम केलं का, अमुक काम केलं का, तमुक काम केलं का। मनोज दादा क्लिअर सांगितलं की बा तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभं राहा, फक्त मला साथ द्या, नेतृत्व फक्त मी करतोय, म्हणजे मी तुमचं एक आवाज बनतोय। म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे। म्हणजे मनोज दादांच्या कार्यापेक्षाही काही लोक 40 वर्षापासून समाजाचं काम करते, त्यांचे मी धन्यवाद देतो। त्यांनी लढा आजपर्यंत इथपर्यंत टिकून धरला। पण आता तुम्ही ऐन खायचा घास आला आणि तुम्ही अन्नात माती घालवून राहिले, हे चुकीचं होत आहे। तुम्ही हे कृपया चुकीचं करू नका। आणि जे दादांनी काय केलं की बा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक म्हणजे पुतळा हा स्टेजवर राहील आणि मी एकटा बोलील, म्हणजे तुम्हाला कोणाला रुसवे फुगवे नाही। तुम्ही सगळे आयोजक म्हणा किंवा काय ते सगळा समाज तुम्ही जर बघितला ना, तो फक्त मनोज जरांगे पाटलासाठी आलेला आहे बरं का। म्हणजे तुम्ही ज्या लाखोच्या सभा पाहिल्या आणि कुणी जर गैरसमज करत असेल कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात जिथं की तुमच्यामुळं आला, तर हे कृपया गैरसमज सोडा। नाही तर आता एक करा, तुम्हाला ट्रायल करायचं 20 तारखेपर्यंत बराच वेळ आहे। तुम्ही काय करा, आता एक 8-10 दिवसात एखादी सभा ठेवा आणि तुम्ही फक्त 1000 लोक जमवून दाखवा। हे फक्त मनोज जरांगे पाटील ह्या व्यक्तीला बघण्यासाठी आम्ही बघितलं। मी त्या दादांना पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या मागच असतो। मी बघितलं सर्वसामान्य लहान बाळापासून वयोवृद्धापर्यंत जी भावना आहे ना, माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी येतं। म्हणजे की काय समाज म्हणून पेटला। आज वयाने लहान आहे पण म्हातारे लोक की तू आमच्या समाजाला न्याय देतो, माझ्या येणाऱ्या नातूला पंतूला तू न्याय देतोय। त्या बाबाला काही घेणं देणं नाही आहे, पण त्याची एक इच्छा आहे की माझं अख्खं आयुष्य मी पाहिलं, पण समाजासाठी आजपर्यंत कुठलाही राजकीय नेता नाही ना कुठला सामाजिक कार्यकर्ता नाही, कुणीही धावून आलेलं नाही। आणि 400 वर्षानंतर जर सर्व समाज एकत्र आणला असेल सर्व जाती धर्माचा, तर तो फक्त मनोज जरांगे पाटलामुळे आलेला। एकच गट आहे मनोज जरांगे पाटील, दुसरे गट काहीच नाही आहे। दुसरे गट कोणी ओळखत नाही। याचिका ज्या चालू आहे ना, तर याचिकाचा मार्ग वेगळा आहे। म्हणजे याचिकामार्फत काम चालू आहे सामाजिक, पण मनोज दादा जरांगे यांची जी मागणी आहे सरसगट ओबीसीतून, तर ती मागणी फक्त मनोज जरांगे पाटील यांची आहे। बाकी जे कोणी असतील बाकीचे, तर ते सगळे दादाच्या पाठीशी कडं करून उभे आहे। आणि कोर्टातलं जे तर ते न्यायप्रविष्ट भाग आहे, त्याच्यावर आपण कोणी बोलू नाही शकत। तर जे लढतायत त्यांनी पण आतापर्यंत त्यांना आम्ही सॅल्यूट करतो समाज। त्यांनी आतापर्यंत समाजाला न्याय मिळवून दिला आणि इथून पुढेही ते काम करत राहणार आहे। पण माझं सगळे जेवढे अतृप्त आत्मे असतील भटके, म्हणजे जे कोणाच्या तरी मांडीवर जाऊन बसते ते, तर त्यांना एक सांगणं आहे, बाळाहो तुम्ही वापस या। तुम्हाला उद्या 3 तारीख आता आलेली आहे, उद्या 3 तारखेला सगळ्यांनी या। आम्ही सगळे मनोज दादांच्या पाया पडून त्यांना सांगतोय, दादा यांचं ऐकून घ्या, तुम्हाला काय रुसवे फुगे असतील या आणि मनोज दादा जरांगे यांच्याच पाठीशी राहा। नाही तर काय होईल माहिती आहे का, आरक्षण तर भेटणार आहे, 20 जानेवारीला सरकार आरक्षण देणार आहे। म्हणजे तसं सगळ्या मंत्रिमंडळाने सांगितलेलं आहे। हे प्रयत्न फेल जाणार आहे तुमचे, तर त्यानंतर काय होईल, तुम्हाला बायको बी तुम्ही नाही तर बायकोचा सर्वे करून बघा, बायको कोणाच्या बाजूने आहे, मनोज जरांगे पाटलाच्या मागे आहे का तुमच्या मागे? एकदा घरी बायकोचा सर्वे करा, पोराला विचारा तुला म्हणजे ह्या भारत देशात तुला आवडतो कोण म्हणा, तर ते बाप नाही म्हणणार, ते म्हणून जरांगे पाटील आवडते। का बरं माहिती का, की त्यालाही कळालं की ह्या माणसाने समाजाला न्याय देतो।